संजीवन समाधी आणि जिवंत समाधी असं ह्या लेखाचं हे आहे. हा लेख आमच्या एका ग्रुपवरती आला होता. मला इतका भावला तो की मग मी तो माझ्या व्हॉट्सअपच्या ह्याच्यावर सेव्ह करून ठेवला की हा किती छान आहे. म्हणजे माहिती नव्हतं मला सुद्धा या बद्दल असं. तर आणि नंतर सुरेखाचा फोन आला की असं आपण करतोय कार्यक्रम, तर बोलायचंय असं. म्हणून मी विचार केला आणि मग म्हटलं अरे हा छान आहे लेख. म्हणजे हा काही माझा नाहीये आणि लेखकाचं नाव पण नाहीये कोणी. त्या ग्रुपवर आला तसाच मग मी त्याचं प्रिंट आउट काढलं. म्हटलं हा, म्हणून मग सुरेखाला मेसेज केला की हा चालेल का मी वाचला. तर ती म्हणाली हो चालेल. म्हणून नातवानी प्रिंट काढून दिलं आणि मग म्हटलं आपण हाच वाचूया. तर वाचते मी म्हणजे काय त्यांनी सांगितलंय ते. संजीवन समाधी घेतल्यानंतर शरीराचे काय होते ह्याचे उत्तर म्हणून माझ्या वाचनात आलेली माहिती देत आहे. संजीवन समाधी नाथ संप्रदायातील खऱ्या साधकांच्या ध्येयाची किंवा तपश्चर्येची शेवटची इच्छा म्हणजे समाधी अवस्था. पण जिवंत समाधी आणि संजीवन समाधी यातील फरक सदरील लेखात दिला आहे. सद्गुरु भगवान श्री ज्ञानेश्वर महाराज हे अद्वितीय अवतार आहेत. त्यांच्या साऱ्याच गोष्टी अत्यंत अलौकिक आहेत. जसा त्यांचा जन्म अलौकिक तशीच त्यांची संजीवन समाधी देखील एकमेवाद्वितीय आहे. आजवर जगात केवळ भगवान सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराजांनीच ही विशिष्ट अशी संजीवन समाधी घेतली आहे. सामान्यतः लोक जिवंत समाधी व संजीवन समाधी यात गल्लत करतात. त्यामुळे कोण्या महात्म्यांनी जिवंत समाधी घेतलेली असेल तर त्याला लोक संजीवन समाधी असेच म्हणतात. वस्तुतः संजीवन समाधी ही जिवंत समाधीपेक्षा खूपच वेगळी आहे. जिवंत समाधी घेतलेल्या महात्म्यांचाही कालांतराने नैसर्गिक मृत्यू होतो आणि देहपात होत असतो. परंतु या संजीवन समाधीमध्ये मृत्यूच होत नाही, देहत्याग घडतच नसतो. या संजीवन समाधीची प्रक्रिया अत्यंत जटिल व विलक्षण आहे. नाथ संप्रदायातील अनेक महात्म्यांना ही प्रक्रिया सद्गुरु कृपेने ज्ञात असली तरी श्री भगवंताच्याच आज्ञेने श्री ज्ञानेश्वर महाराजांनीच त्या प्रक्रियेचा अवलंब करून संजीवन समाधी घेतलेली आहे. सर्व महात्म्यांनी मिळून तो केवळ श्री माऊलींसाठीच एकमताने राखीव ठेवलेला विशेष अधिकार आहे असे म्हणा हवे. तर संजीवन समाधीच्या प्रक्रियेचा सूचक संकेत श्री संत नामदेव महाराजांनी माऊलींच्या समाधी वर्णनाच्या आपल्या अभंगात केलेला आहे. श्री नामदेव रायांच्या गाथ्यात श्री ज्ञानदेव समाधी महिमा नावाचे आणखी एक स्वतंत्र प्रकरण आहे. त्यात प्रत्यक्ष भगवान श्री पंढरीनाथच संतांच्या प्रेमळ विनंतीवरून श्री माऊलींचे व त्यांच्या समाधीचे महात्म्य कथन करीत आहेत. या प्रकरणातही काही विशेष संदर्भ मिळतात. त्यात श्री सोपान देवांच्या समाधीचा उल्लेख करताना श्री पांडुरंग म्हणतात की त्यावेळी हा ज्ञानदेवही दिव्य देहाने आमच्यासारखा सासवडला येईल तुझ्या समाधीसाठी. माऊलींच्या संजीवन समाधीत त्यांचा देहत्याग घडलेला नाही हेच देव येथेही सूचित करत आहे. सद्गुरु श्री माऊलींच्या संजीवन समाधी बद्दलचे विशेष. सद्गुरु श्री माऊलींनी श्री भगवंतांना समाधीची परवानगी मागितल्यानंतर देवांनीच त्यांना आळंदीच्या त्यांच्या स्थानाची माहिती दिली. म्हणजे माऊलींना ते माहिती नव्हते असे नाही, पद्धत म्हणून त्यांनी देवांना त्याबद्दल विचारले. आळंदीच्या सिद्धेश्वर मंदिराच्या समोरील नंदीखाली असणारे समाधी विवर हेच माऊलींचे अनादी स्थान आहे. तेथेच त्यांनी यापूर्वी 108 वेळा समाधी घेतलेली असून ही त्यांची 109वी वेळ होती समाधी घेण्याची असे नामदेवराव सांगतात. तेथूनच ते पुन्हा पुन्हा दरवेळी अवतार घेऊन येत असतात. देवांच्या या सांगण्यानुसार नंदी हलवल्यावर खालचे विवर मोकळे झाले. नामदेवरायांच्या 4ही पुत्रांनी ते स्वच्छ करून त्यातील चौथऱ्यावर मृगाजीन वगैरे घालून समाधीची सर्व सिद्धता केली. आदल्या दिवशी कार्तिकी कृष्ण द्वादशीला प्रत्यक्ष श्री भगवंतांनी स्वहस्ते दिव्य अन्न तयार करून माऊलींना स्वतः भोजन वाढले. त्या अमृतमय अन्नामुळे माऊलींच्या आत शरीरभर अमृतच तयार झाले.
कार्तिक कृष्ण त्रयोदशीला सकाळच्या वेळी माऊलींची पूजा झाल्यावर एकीकडून श्री निवृत्तीनाथ व एकीकडून श्री भगवंतांनी हाताला धरून माऊलींना त्या समाधी विवराच्या आत नेले. तेथील आसनावर बसून माऊलींनी डोळे मिटून 3 वेळा नमस्कार केला, भीम मुद्रा लावली आणि ते संजीवन समाधीत गेले. त्यानंतर श्री पांडुरंग व श्री निवृत्तीनाथ बाहेर आले. संजीवन समाधी साधण्यासाठी तत्वांचा तत्वांमध्ये नाथ संप्रदायात पद्धतीने लय केला जातो. सद्गुरु श्री माऊलींनी समाधी विवरात बसल्यानंतर याच पद्धतीने तत्वांचा लय करायला सुरुवात केल्यावर ती प्रक्रिया उपस्थित सर्व संतांना डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहता आली. पृथ्वी तत्वाचा जलतत्वात, जलाचा अग्नीत, अग्नीचा वायूत व वायूचा आकाश तत्वात लय झाला. आकाशाचा लय कशातच होत नसल्याने ते भगवती शक्तीच्या आकाशाशी, चिदाकाशाशी तदाकार होऊन राहते. ही प्रक्रिया माऊलींच्या देहावर घडताना उपस्थित संतांना प्रत्यक्ष पाहता आली. पृथ्वी व जलतत्वाचा लय झाल्यावर माऊलींच्या स्थूल शरीराचा भाग अदृश्य झाला आणि त्या जागी तेजोमय मूर्ती दिसू लागली. तेज तत्व ही लय पावल्यावर समोरची तेजाकृती देखील दिसेनाशी झाली व केवळ नाद रूपाने प्रचिती शिल्लक राहिली. ते वायू तत्व ही आकाशात लय पावल्यावर तो नादही मावळून गेला व माऊलींची संजीवन समाधीची प्रक्रिया पूर्ण झाल्याचे सर्वांना समजले. संजीवन समाधीचा अर्थ असा नाही की माऊलींनी देहत्याग केला. याच्या उलट प्रक्रियेने त्यांना केव्हाही हवे तेव्हा पुन्हा देहावर येता येते. मग ते जसे समाधीच्या पूर्वी होते तसेच पुन्हा आपल्याला दिसू लागतील. संजीवन समाधीच्या रूपाने ते विश्वाकार होऊन राहिलेले आहेत. जिवंत समाधी आणि संजीवन समाधी यात हाच फार मोठा फरक आहे. जातस्याही ध्रुवो मृत्युः या नियमानुसार जिवंत समाधी घेतलेल्या महात्म्यांचा पांचभौतिक देह कालांतराने विघटन पावतो, कारण तो असा तत्वांचा लय करून अदृश्य केलेला नसतो. ही माहिती नसल्यामुळेच सामान्यपणे लोक जिवंत समाधीला संजीवन समाधी म्हणतात. परंतु आजवर केवळ आणि केवळ भगवान श्री ज्ञानेश्वर माऊलींनीच अशी संजीवन समाधी घेतलेली आहे. म्हणूनच सद्गुरु श्री माऊलींची ही संजीवन समाधी एकमेवाद्वितीय म्हटली जाते. इथे कोणाही महात्म्यांची मी श्री माऊलींची तुलना करत नाहीये. जिवंत समाधी घेतलेले सर्व महात्मे श्री माऊलींसारखेच थोर आणि पूजनीयच आहेत. फक्त जो वास्तविक भेद आहे दोन्हीतला तेवढाच मी येथे मांडत आहे. कृपया कोणी तसा गैरसमज करून घेऊ नये. श्री संत महात्मे यासाठीच श्री क्षेत्र आळंदीला व सद्गुरु श्री माऊलींच्या समाधीला नित्य तीर्थ म्हणतात. हे कधीच नष्ट न होणारे असं कालजयी तीर्थ आहे, म्हणूनच ते नित्य तीर्थ होय. श्री माऊलींचे समाधी विवर हे सूक्ष्म स्तरावरील आहे. तेथे पांचभौतिकातच नाही कसलीही. त्यामुळे तेथे प्रवेश करण्यासाठी आपला हा पांचभौतिक देह उपयोगाचा नसतो. तेथे केवळ दिव्य देहानेच प्रवेश होऊ शकतो. या समाधी विवराला कालाचा स्पर्शच नाहीये. तिथे काळ कार्यच करीत नसल्याने त्यावेळी आत वाहिलेली फुले आजही जशीच्या तशी टवटवीत आहेत. त्यावेळी ठेवलेला पंचखाद्याचा नैवेद्य ही 750 वर्षे उलटली तरी जसाच्या तसाच आहे. सद्गुरु श्री माऊलींच्या कृपेने या समाधी विवराच्या आत जाण्याचे सद्भाग्य आज केवळ बोटावर मोजण्या एवढ्या सत्पुरुषांनाच लाभलेले आहे. पण आश्चर्य म्हणजे या सर्व महात्म्यांनी आतील देखाव्याचे केलेले वर्णन शब्दशः एकच आहे. माऊलींच्या समाधी सोहळ्यात श्री संत जनाबाई उपस्थित नव्हत्या, म्हणून त्या जेव्हा त्यानंतर पहिल्यांदा आळंदीला आल्या त्यावेळी माऊलींनी त्यांना संजीवन समाधीचा तो संपूर्ण सोहळा दिव्य दृष्टीने पुन्हा दाखवला होता. श्री माऊलींचे त्यांच्यावर पुत्रवत प्रेम होते, म्हणूनच जनाबाईंसाठी त्यांनी ही विलक्षण लीला केली. श्री संत एकनाथ महाराजांचा प्रसंग आपल्याला सर्वांना ज्ञात आहेच. माऊलींच्या गळ्याला टोचणारी अजान वृक्षाची मुळी कापण्यासाठी ते या समाधी विवरात गेले होते. त्यानंतर साधारणपणे 200 वर्षापूर्वी श्री चिदंबर महास्वामींच्या शिष्या श्री संत विठाबाई महाराजांना श्री माऊलींच्या कृपेने हे सद्भाग्य लाभले.
गंमत म्हणजे श्री संत विठाबाईंचे अभंग मला काही वर्षापूर्वी वाचायला मिळाले होते. सद्गुरु श्री ज्ञानदेवांच्या समाधिस्थ स्वरूपाविषयी आपल्या श्री ज्ञानदेव विजय ग्रंथातील ओळ, ज्ञानेशांची समाधी स्थिती पुनश्च येणे देहावरती, याची घेतली प्रचिती त्रिशतकोत्तर नाथांनी. पूर्वजांनी जया पाहिले तया नाथांनीही देखिले, आजही तैसेची संचले समाधिस्थ ज्ञानेश्वर. भगवान श्री सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज हे नित्य अवतार असल्याने आजही त्याच रूपाने समाधिस्थ राहून ते आपल्या भक्तांवर कृपा प्रसाद करीत आहेत. कलियुगात देव एक ज्ञानेश्वर महाराजच आहेत. सद्गुरु श्री माऊली हे जसे एकमेवा द्वितीय आहेत, तशीच त्यांची संजीवन समाधी देखील एकमेवा द्वितीयच आहे. यांच्यासारखे केवळ तेच अलौकिक, अद्भुत, अनिवर्चनीय आणि अपरंपार कनवाळू. त्यांचे पावन नाम घेण्याची, त्यांच्या दिव्य चरित्राचे अनुसंधान राखण्याची आणि त्यांचे स्वरूप असणारे त्यांचे वाङ्मय वाचण्याची, त्यांचे मनन चिंतन करण्याची संधी व सद्बुद्धी दोन्ही आपल्याला लाभत आहे. हेच माऊलींची आपल्यावर अद्भुत कृपा असल्याचे प्रतीक आहे, यात शंकाच नाही. या देव दुर्लभ भाग्यासाठी परम कनवाळू करुणा ब्रह्म भगवान सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या श्रीचरणी सर्वांच्या वतीने कृतज्ञतापूर्वक अनंत कोटी दंडवत प्रणाम करून त्याच अनुपम सुखदायक श्रीचरणी त्यांच्या महन मंगल जयंती पर्वाच्या पूर्वसंध्येला तुलसी दल रूपाने विसावून धन्य होते.